नमस्कार. जय गिरनारी. आज आम्ही निघालोय महाभारतात उल्लेख असलेल्या चंपावती नगरीत, म्हणजेच आजचे चौल. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात सुंदर समुद्रकिनारा लाभलेले आणि प्राचीन इतिहास असणारे एक गाव म्हणजे चौल. चौल हे ठिकाण अलिबागपासून 16 किलोमीटरवर आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी मुंबई गोवा या प्रमुख मार्गाने जाता येते. पेण हे अलिबाग जवळचे रेल्वे स्थानक आहे. आपण फेरीने सुद्धा अलिबागला जाऊ शकतो. मांडवा हे जवळचे बंदर असून तेथून फेरी बोटने मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाला जाता येते. आम्ही कारने सकाळी लवकरच अलिबागला जायला निघालो. वाटेत नाश्ता केला. नाश्त्यासाठी बरीच ठिकाणं आहेत, पण आम्ही पोयनाड या ठिकाणी नाश्ता केला. वडखळ नंतर अलिबागला जाताना हे गाव लागते. इथे आम्ही वडापाव आणि चहा घेतला. आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल कृष्णा चहा सेंटर. उत्तम चहा. नक्की एकदा तुम्ही इथे थांबून चहा ट्राय करा. येथून पुढे आम्ही पोहोचलो ते चंपावती नगरीत म्हणजेच चौलला. चौलला गेल्यावर आम्ही सर्वप्रथम दर्शन घेतलं ते श्री मुखरी गणपतीचं. नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिराच्या आजूबाजूला उंच उंच नारळी पोफळीची झाडं आहेत, त्यामुळे इकडला परिसर खूपच छान वाटत होता. आणि मंदिराच्या समोर तलाव आहे. ह्या तलावाला इथे पोखरण असे म्हणतात. मंदिरासमोर दीपमाळ तसेच तुळशी वृंदावन देखील आहे. मंदिराच्या बाजूला काही देवांच्या मूर्त्या आहेत. दत्त महाराजांची आहे, स्वामी समर्थांची, देवीची मूर्ती आहे, गजानन महाराजांची मूर्ती आहे. तेही आपण इकडे दर्शन घेऊयात. श्री मुखरी किंवा मुख्य गणपतीचं हे मंदिर 300 वर्षापूर्वीचे असावे असे म्हटले जाते. या मंदिरातील श्री गणेशाची मूर्ती राऊत घराण्याच्या जागेत सापडली व मग तेथेच तिची स्थापना केली. तेव्हापासून तिचे पुजारी पण आज सगळ्यात त्यांच्याकडे आहे. या मंदिराची एक कथा प्रचलित आहे. ती अशी की मुखरी नावाचा एक कोळी होता. त्याचा एक मुलगा मासेमारीसाठी गेला असता 2 दिवस परतला नाही. तेव्हा त्याने त्यावेळी उघड्यावरच असलेल्या या गणपतीला मुलगा परतल्यास येथे मंदिर बांधीन असा नवस केला. त्यानंतर त्याचा मुलगा घरी सुखरूप परतल्यावर त्याने छोटेसे देऊळ बांधले. तेव्हापासून या गणपतीला मुखरीचा गणपती असे नाव पडले. ही आहे स्वयंभू श्री गणेशांची मूर्ती. या मंदिरामध्ये माघी गणेशोत्सव खूप जल्लोषात साजरा केला जातो. स्वयंभू श्री गणेशाची देखणी मूर्ती, छोटासाच गाभारा, समोर प्रशस्त दालन, नारळ सुपारीच्या झाडांनी वेढलेल्या सुंदर रमणीय परिसर, मंदिरासमोरील तुळशी वृंदावन, दीपमाळा, विस्तीर्ण पोखरण किंवा तलाव या सर्वांमुळे मंदिराची शोभा अतिशय विलोभनीय झाली आहे आणि बाप्पाचे दर्शन घेऊन मनही प्रसन्न होते. अशा प्रकारे गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आणि पोहोचलो चौल येथील श्री क्षेत्र रामेश्वर येथे. श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर हे चौल गावचे ग्रामदैवत आहे. कोकणात अनेक सुंदर शिवमंदिरे आहेत. त्यापैकी अतिशय अप्रतिम रचना असलेले आणि ऐतिहासिक वारसा असलेले मंदिर म्हणजे चौलचे रामेश्वर मंदिर. चौल येथे साधारण 300 ते 350 मंदिरे अस्तित्वात होती. आता फक्त काही मंदिरे पाहावयास मिळतात. त्यातीलच हे एक महत्त्वाचे मंदिर. कौलारू छप्पर असलेले जुन्या पद्धतीतील हे मंदिर नारळी पोफळीच्या झाडांनी वेढलेले आहे. मंदिराच्या समोरच नंदी मंडप व एक भली मोठी पुष्करणी आहे. ही पुष्करणी पावसाळ्यात पूर्णपणे भरते. नंदी मंडपाजवळ दीपमाळ व तुळशी वृंदावन देखील आहे.
हे मंदिर 350 वर्षे पुरातन हेमाडपंथी प्रकारचे आहे। हा आहे नंदी मंडप। नंदी मंडपाच्या समोर तुळशी वृंदावन आहे। त्यानंतर छानसा लाकडी नक्षीकाम केलेला सभा मंडप देखील आहे। सभा मंडपातून आत गेल्यावर गाभारा आहे, पण आता इथे तुम्ही पाहू शकता देवीची मूर्ती आहे। कारण आम्ही जेव्हा रामेश्वराच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा तिकडे झी मराठीच्या एका येणाऱ्या आगामी मालिकेचे चित्रीकरण चालू होते। मालिकेच्या चित्रीकरणासाठी हा सेट उभारला गेला आहे। हाही फार सुंदर होता बघण्यासारखा। या सेटच्या मागे जाऊन आता आपण श्री रामेश्वराचे दर्शन घेऊया। हा बघा, हा जो दिसतोय तो मंदिराचा गाभारा आहे। गाभाऱ्यातील शंकराची पिंडी थोडी खोलगट असून चारी बाजूला थोडे उंच आहे। जेव्हा गावावर काही संकट येते तेव्हा ही पिंडी भोवताली पाण्याने भरून ठेवली जाते अशी श्रद्धा आहे। गाभाऱ्यामध्ये पार्वती मातेची मूर्ती दिसत नाही। गाभाऱ्यामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही। पुरुषांना गाभाऱ्यात जायचे असेल तर आंघोळ करून सफेद वस्त्र किंवा सोहळे वस्त्र घालून गाभाऱ्यात जाता येते। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या सभा मंडपात फरशीखाली 3 कुंडे आहेत। पर्जन्यकुंड, वायुकुंड आणि अग्निकुंड। दुष्काळ पडला की पर्जन्यकुंड, वादळ वारा सुटला की वायुकुंड आणि फार थंडी पडली, गारठा पडला की अग्निकुंड उघडायची अशी परंपरा आहे। रामेश्वराच्या दर्शनासाठी सभामंडपात उभे राहिले असता उजव्या बाजूच्या कमानीत नारायणाच्या मूर्तीसमोर पर्जन्यकुंड आहे। डाव्या बाजूस कमानीत गणपतीची मूर्ती असून त्याच्या समोर वायुकुंड आहे, तर मध्यभागी अग्निकुंड आहे। अग्नि व वायुकुंड ही सध्या फरशीखाली असून त्यावर लादीचे बांधकाम केलेले आहे। पर्जन्यकुंड भाविकांना दिसते। इतिहासातील पर्जन्यकुंड उघडायच्या नोंदी आहेत। सर्वात शेवटी 27 जुलै 1941 रोजी हे पर्जन्यकुंड उघडले गेले होते असे म्हणतात। मंदिराच्या आवारात गणपती, विठ्ठल रखुमाई, हनुमान, आशापुरा देवी, दत्त मंदिरे आहेत। मंदिराबाहेर एका मंचावर नवग्रहांची मांडणी देखील केलेली दिसते, त्यांचीही इथे नित्यपूजा होते।
या ठिकाणी अनेक सण उत्साहात साजरे करतात. महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा, गुढीपाडवा यावेळी मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झालेले असते. त्रिपुरारी पौर्णिमेला जी विद्युत रोषणाई केलेली असते ती पाहण्यासारखी असते. मंदिर परिसरात मराठी मालिका सिनेमाच्या शूटिंगही होत असतात. असे हे ऐतिहासिक श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर एकदा तरी पाहायलाच हवे. हे पहा, इथे मालिकेचे शूटिंग चालू आहे. आम्हीही काही वेळ हे शूटिंग पाहिलं, रामेश्वराचे दर्शन घेतले, आजूबाजूचा सुंदर परिसर बघितला आणि मनाला खूप छान समाधान वाटलं. तुम्हालाही हा व्हिडिओ आमचा कसा वाटला हे नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबही करा. धन्यवाद. या चंपावती नगरीतील म्हणजेच चौल येथील अजूनही काही मंदिरे आपण पुढील भागात पाहणार आहोत.